खरं तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वीसुद्धा PCPNDT ॲक्टमध्ये यापूर्वी महाराष्ट्रानं देशाच्या पूर्वीसुद्धा कायदा केला होता आणि ते आपल्या लक्षवेधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण मांडले. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः या सगळ्या गोष्टींची गरज किंवा एकूण सगळ्या कार्यवाही अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सुद्धा राज्य शासनानं निर्णय घेतलेत. पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी एकूण PCPNDT ॲक्टचं प्रभावीपणानं जर का आपण उपयोग केला तर हे एकूण जो काय स्त्री जन्मदर आहे या स्त्री जन्मदराची एकूण कामकाज गतीनं वाढवता येईल या उद्देशानं PCPNDT ॲक्टचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय अशा पद्धतीचं अभियान आपण घेतलं. विशेषतः डिकॉय केस जे आहेत, पूर्वी आम्ही त्याला 10,000 रुपये देत होतो. डिकॉय केससाठी आम्ही 1,00,000 रुपये दिले. राज्यस्तरीय कमिटीपासून अगदी जिल्हास्तरीय सगळ्या कमिटी आहेत, त्या सगळ्या कमिटींमध्ये एका बाजूला NGO, दुसऱ्या बाजूला सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि त्याच्याबरोबर आपण सगळे लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करून त्या सगळ्या कमिट्या अस्तित्वात आणून जास्तीत जास्त प्रभावीपणाने या सगळ्या गोष्टी करायचा आम्ही प्रयत्न केला आहे. या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीनं कारवाईसुद्धा करण्यामध्ये सरकारच्या वतीनं सातत्यानं या सगळ्याबद्दलचा फॉलोअप सुरू आहे. मी आपल्याला सांगेन की 2023-24 मध्ये 75 स्टिंग ऑपरेशन झाली होती. त्याच्यानंतर 24-25 मध्ये 94 स्टिंग ऑपरेशन झाली होती आणि आता टिल डेट जानेवारीपर्यंत आपण 90 स्टिंग ऑपरेशन केले. या सगळ्या ऑपरेशन्समध्ये जे लोक दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्याबरोबरीनं आतापर्यंत एकूण 627 न्यायालयीन प्रकरणं होती की ज्या प्रकरणांमधल्या साधारणतः 129 जणांना शिक्षासुद्धा झालेली आहे. पण एवढ्यावरती प्रश्न सुटणार नाही. अजूनसुद्धा अवेअरनेस व्हायला पाहिजे. वेगळ्या पद्धतीने या सगळ्या कामकाजाला गतिमानता आणली पाहिजे. त्या पद्धतीचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला शासनाचे सगळे कायदे अजून चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं वापरणं आणि दुसऱ्या बाजूला सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आणि सगळ्या समाजानं सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेणं अशा पद्धतीची मोहीम शासनाच्या वतीनं आम्ही करतोय. आता दुसरा मुद्दा आणखीन एक आपण सांगितला. खरं तर हा विषय थोडासा नवीन आहे किंवा या विषयाबद्दलची माहिती माझी कमी आहे, कारण मेनोपॉज म्हणजे मासिक पाळीचा विषय जो आहे. तर मी एवढंच सांगेन की 2-3 दिवसांपूर्वीच एक कार्यक्रम झाला की ज्या कार्यक्रमामध्ये विशेषतः आमच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरीकर यांनी बोर्डीकरांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही राज्यभरामध्ये मासिक पाळीच्या वेळेला जे काही स्त्रियांच्यासाठी योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे, त्यांच्यासाठी सगळ्या काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, त्यासाठी साधारणतः 600 ठिकाणी अशा पद्धतीचे सेंटर्स सुरू केलेत. या सेंटर्सच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये अनावश्यक असणारी भीती किंवा त्याविषयी असणारं अज्ञान या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची स्पष्टता आमच्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या डॉक्टरांच्या माध्यमातून होते. आता आपण सांगितलेला मुद्दा आहे तो थोडासा विचार करावा लागेल. हा विषय नवीन आहे, परंतु याचा निश्चितपणाने विचार करण्यासाठी आम्ही पुढे. विशेषतः कर्नाटकचा भाग असेल किंवा जिथं पलीकडच्या राज्यात असेल तर अशा ठिकाणी सुद्धा पोर्टेबल या सगळ्या मशिनरीचा वापर केला जातो आणि एक अतिशय चुकीच्या पद्धतीची प्रथा म्हणता येणार नाही, एक अतिशय चुकीच्या पद्धतीचं कृत्य केलं जाते. माझी विनंती आहे की अशा सगळ्या गोष्टींसाठी तिथल्या SP असेल, तिथले आमचे सिव्हिल सर्जन असतील, तिथली कमिटी असेल, त्या कमिटीच्या वतीनं प्रभावीपणानं या सगळ्या गोष्टींसाठी अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. विशेषतः मुलगाच पाहिजे हा जो काय हट्ट आहे, या हट्टापोटी अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टींची खूपच पुनरावृत्ती होते असं दिसतंय आणि म्हणूनच आम्ही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतोय. विशेषतः या सगळ्या प्रभावी अंमलबजावणी करत असताना जो बेल्ट असा असेल, मग आमच्याकडे सुद्धा तुमच्यासारखाच कर्नाटकशी संबंधित विषय आहे, तिथले SP आणि तिथल्या सिव्हिल सर्जनना सूचना देऊन सातत्यानं अशा सगळ्या गोष्टींसाठी एका बाजूला स्पष्ट पद्धतीनं तपासण्या करणं आणि जर अशा पद्धतीचं होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं, यासाठी जे कायदे आहेत त्याचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे. तो अजूनही प्रभावी करण्यासाठी शासन स्तरावरती आम्ही सूचना देऊ. आणि दुसरा विषय आपण सांगितला तो आदरणीय आव्हाड साहेबांनी आता सांगितलं आहे. मला असं वाटतं हा थोडासा लीगल पण विषय आहे, त्याला अधिवेशनाची मर्यादा नका घालू, परंतु सुप्रीम कोर्टाची जर जजमेंट असेल तर निश्चितपणे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा काही चांगले निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्या दृष्टीने सुरुवात निश्चितपणे आपण करू.